माय मराठी माय बोलीचं महाचॅनल माय घ्या दुसरं महाराज 17 बाऱ्या म्हणले म्या माझ्या मालकाला काय म्हणलो अव त्या बाई संग जाईना तिनं गोड बोलती अर्ध्या वाटत माझा घात करती बरोबर कसं होतंय हे 5 वर्षापासून तिच्या संग बघायला आमचा जाईना म्हणले तर मालकानं म्हणलं काय म्हणले बाई अगं एवढ्या बारला जाय ग दुसऱ्या बारला कसं का होईना असं का मला म्हणली हे बघ पाण्या पावसाचे दिवस आहेत बरोबर आहे की आपलं पाकांड्यावरून मधात जाताना लगेच इथं नकर नदी आहे हा बरोबर आहे की फुजा पूल आहे हा वरून जर पूर आला तर तू पलीकडून मी अलीकडे राहील बरोबर आहे म्हणून पुलाच्या पलीकडून अलीकडे येणं अलीकडून पलीकडे जाय हा 10 वाजता जाय म्हणले ना 10 वाजतापासून वाट बघाले आहे का तिचा पत्ता अग हाक मार अगे शाहू हाय पत्ता तुला म्हणलो तोंडात माती पडून लई खराब बाई आहे तुला म्हणलो मनसुबा करते नको ग तिला लय वंगळी आहे म्हणलो मी या म्हणले कुठं ऐकतावं तोंडामध्ये माती पडलेली गेली हो आणि एक बार हाक मार अगे शाहू थांब रे मी माझ्या मालकाला पाजून येते अग तुझ्या तोंडात माती पडली या दोर काय केलीस ग इथं 10 वाजतापासून उभा आहो ग. अगं माझे मालक म्हणले म्हणतात की ग सकाळा गेले की दुपार होते आणि होतेच की कुठं मुक्काम पडतो आता इथं मुक्काम पडलाच की ग पोरं आता चिवडा करतो म्हणले कुठं फटफट उजळत उजळतेच ग आता आणि इथं तुझ्या हातचा चहा करून पाजवलीस की इळकुंकडे जात अग चहा करून पाजवाले म्हणाव ग मज जर म्हातारे मला बोलिले इथून मी घरला जावा आणि त्याला करून पाजवा कवा म्हणून मी कट फोन केले ग काय तुझी शंका येऊ लागली माय माय माझी शंका यादी तुझ्या कपाळाला कुकू दिसना गेले तुझा भोप्या टोळ पडाय का ग अगं बस बस ग येलाचं दूध घासल्यावर आहे खद खद हसतंय वट्यावर बसून त्यानं मला म्हणलं हे बघ पाकांडेवाडीचे पोर आहेत खरा पायात सई कंबरला कंबर पट्टा गळ्यात गळसरी नाकात कानात झुबे मोठ कुकू लावून पोराय सुरात हिंडू नको तुला कोणाची तर पटकुण्यात दिसत लागेल छत्रीची मावस बहीण कोळशाची चुलत बहीण आवसाची लेक गुळात गुळ कोल्हापूरचा गुळ माझी सुप्तीन कशी दिसते सडकावरला डांबर रूळ अगं तुझ्या रूपाला बघून पाखंडेवाडीचे पोरं सांदाडा लेकर पळून चालते म्या मल्ल्यारीच्या नाकाला खेकडा झोमल की नाही खिसणी म्हणून खिसणी चांदीची खिसणी हिने गेली बाहेर संडासला तर मागून डुकरानं मारलं डुसणी सोन्याची सुपली मोत्यानं गुंतलीच्या तोंडावर बांड्या कुत्रीनं मुतली अगं हे का लईच बोलायले तुझं हे का असं झालंय का हे होई माय बघलेच नाही माझ्या ह्याच्यावर का तुझी नजर गेली अगं नाही गोड का कसं झालं तसं ना होय काय झालं ग मी मराठवाड्याची होय की बाय आणि हे भाड्या आंध्राचा माय तेल तेलगणातलं बरोबर जोड्यानं सुईरी झाली अगं जोडीने म्हणावं जोडीने जोडीनं तिकडे वेगळीच पडतात काय बाय लग्न लागलं ना लागलं बाया बालाजीला नेलं नेता देवाला कोणी जावं लागते बालाजीला नेलं बालाजीचं दर्शन घेतल्या उशीर दुसऱ्या खोलीत लोटलो लोटतात ग लोटतात लोटलं बाया मी इथं कोणता देव आहे बरोबर आहे की दर्शन आमच्याकडली परता वेगळी आहे नाही इथं लय मोठा देव आहे बरोबर आहे की दाबून धरून खुर्चीवर बसवलं बरोबर आहे बरोबर खुर्चीवर बसलं बाई त्या पुजाऱ्याने एवढा हत्यार काढलं बरोबर घासूला असं दोन्ही डोस हातानं डोसकं धरलं बिन पाण्याचं भादूर आलं खळ पाणी गळलं डोळ्या वाटत गळते की तेच वंजळी धरलं तेच टाळाला पुसून आलं काय सांगू म्हणून तुझं होंडा केलं अग
अगं मी घरात पहिल्या सोडून आणायला गेली जावंच लागते सासूला भादरल्या जाऊला भादरल्या माहिती परताच आहे ग नंदला भादरल्या शेवटी मला भादरल्या तुमच्या ते रीतरिवाजच आहे अगं तसं नव्ह काय झालं का आताच्या जमान्याला गरीबावर सावकार झालं का पहिला बैनामा कराय गेले रुपये गेले 100 तवा पिकलं हिचं उंबर पाडले पोरं टपून बसले चोर चोरा उडी मारली झापत पिटी मारली काकत पिटीत होता तोळा त्याच्यात संघ होते 16 तिथं चोर झालं गोळा चोरात होता हिचा मावळा त्यानं आला अर्ध्या रात्री त्याची केली माती समोर होती हिरीला नव्हत्या पायऱ्या वरी लावल्या गौऱ्या पाय ठेवला पसरून त्यानं खाली पचकीन दोन्ही डोळी इचकी समोर होता माळमाळाच्या पायथ्याला जमली गाळ गाळीत पेरले साळी साळी झाल्या पंजट ह्या कुत्रीची मती कशी लागली झंझट कांडेवाडीचा घोडा जांबाचा गाडा सकाळी सगळं काम सोडा हिची गाडवावर वरात काढा तेल बनाव ग तुझ्या तोंडात माती पडली तेल बनाव ग तेलच म्हणले बाई जोगवा अंबा माई बाई जोगवा अंबा बाईचा बाई जोगवा अंबा बाईचा बाई जोगवा अंबा बाईचा बाई जोगवा अंबा प्रगटली भवानी मोहमयीचा सुरमर्दळा लागुणी त्रिविध तापाची कराया धाडणी द्वैतापावची निर्वाणी आईचा जोगवा मागील द्वैत चारुणी मालवी घालीन हाती बोधाचा झेंडा मी घेई हाती बोधाची परडी घेईन भेद रही तवारी भेद रही तवारी सी जाई माझे आंबा अरबोमा माझी आंबा जगदंबा तुझा नवस पूर्वी माझी आंबा जगदंबा तुझा नवस पूर्वी मजी साडी गळू गळू चली ग तुझ्या तोंडात माती पडली काय खालीच ग कवटाळीत पोट मावना गेले की माझ्या अंगात येईल तुझं कसं गळगळ दोनदा ही बाळून दिलीस ग मला इकडे इकडे थांब ग म्हणजे साडी गळून चली ग माझ्या पोटाला का चिमटाली अगं साडी गळून जाऊ लागली ग असं होय तुझ्या अंगात आल्यावर कसं कळते ग माझी माय मला मग सांगाली आता काय सांगाली ग माझा चुरा झाला सकाळपासून कांडेवाडी हिंडे तुला कुत्रीने हिंडायची सवयच आहे ग काय झालं माझ्या पल्लीला कोणी कुंकू लावला नाही देवा देवा माझ्या पल्लीला कोणी पुंजला नाही बरोबर आई बहिणीच्या चंच खात आप्पा दादाच्या खिशात हजार अजून मी साडी कळती का म्हणजे उगाला हात धरलेली होती माय ए अगं सळाक्या पडले मला वाटलं असं करणार नाहीस म्हणलं एवढं कसं अंगात आली ग तुझ्या मायच तशी खरतड आहे ग खाले माय तुझी खरतड पण मला खरतड मधून सरतडीत भरली होतीस की तसं ना बघा काय काय झालं आता जर माझी माहिती काय करील ग आता जर माझी माहिती मोठ्याला गच करणं बारक्याला हागवल जांभळा गलोगल्ला मेडिकल झाले मोठ्याला जर गचकरण झालं तर रिंगोजी नाही तेव्हा ते दबर बसले बघ बघा रे आपल्या तसलं जर कंबर खाजून घेऊन आलं तर त्याला गचकरण झालं तर रिंगोजी नाही बारके लेकर संडास करून घेऊन आलं तर त्याला चिकटपट्टी आहे ग पण
तुला आता माझ्या माईचा चमत्कारच हा दाखवते काय लागतेस तुझ्या दाखवते ग थांब ना तुझ्या पाया पडते थांब तुला चमत्कार नको ग काही दाखवू नको ग मला तुझ्या माईचा चमत्कार मरणाचं खिचडी खालीस ग काय कागद खालीस ठेव का कागद खाली काय चमत्कार दाखवते की ना कटाकट मी दूर थांबते माय आपटाली आहे धडाधड तर तर कागद खालीस की ग काय तुझा चमत्कार हाय आय माय तेवत रे चमत्कार तर तर कागद फाडून खाली अरे मायो अरे बाबू फोटो कसं मारलं अरे मायो काय आईचा चमत्कार जाऊ दे ग तुझ्या आईचा चमत्कार नाही तुझ्या आईचा चमत्कार आहे ग टराटर कागद फाडून खाऊन एवढं कसं लांब कालीस कसं ठुलतेस ग पोटात चांदना चांदना स्वर चांदन चांदन झाली रा माझ्या आंबेची पात माझ्या देवीची आता साजणे झालेली संग विकल्प नवऱ्याचा सोडिला संग कामक्रोध झोडीला मार्ग केला मोकळा मार्ग सुरंग बापा कार्यक्रम संपलाय पण चिवडा करा रे पोरो हात जोडीते बाई बदल बजरीते कार्यक्रम परसू आणा परसू संपला असं जाहीर करता